मिस्टर जॅकेट जसे म्हणतात, ओसाड गावची पाटीलकी, ढेकळाचे पंचनामे करायचे का? पूर्वीची जी विम्याची पॉलिसी होती त्याच्यामध्ये वेगळे वेगळे ट्रिगर होते, ज्याच्यामध्ये पिकांची पेरणी न झाल्यास शेतकऱ्यांना मदत मिळू शकत होती. स्थानिक आपत्ती म्हणजे लोकलाइज कॅलॅमिटी, जसं की आता समजा काही भागामध्ये अतिवृष्टी झाली पण दुसऱ्या सर्कलमध्ये नाही झाली, तर ज्या सर्कलमध्ये झाली ती लोकलाइज कॅलॅमिटी समजून त्या सर्कलच्या शेतकऱ्याला मदत मिळत होती. पिकांच्या हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान, मिड सीझन अॅडव्हर्सिटी म्हणजे जसं की पेरणी झाली पण काही काळ पाऊसच आला नाही आणि शेतामध्ये दुपार पेरणी करायला लागली, तर हे पूर्वी कव्हर केलं जात होतं. काढणी पक्षात नुकसान, पोस्ट हार्वेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे नुकसान होतं ते पूर्वी कव्हर केलं जात होतं, आता केलं जात नाही. आणि शेवटी उत्पादनात येणारी घट. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे 5 निकष हे इन्शुरन्स पॉलिसीमध्ये पूर्वी होते. दुर्दैव असं या सरकारने रात्रीतच जीआर चेंज केला. का चेंज केला? तर यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून स्वतःचे 6,000 कोटी रुपये वाचवायचे होते.